मित्रांनो, बांधकाम कामगारांना आता 3 स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहेत. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. बांधकाम कामगारांना आता 3 स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 1 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक पत्र काढलं होतं. त्या पत्रानुसार शैक्षणिक योजनासोबत आपल्याला एक स्वयं घोषणापत्र द्यावे लागत होतं. त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा टाकला होता. त्याला तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज दिलेले आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आधी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो. तर मित्रांनो, महत्त्वाची अपडेट अशी आहे की बांधकाम कामगारांना आता 3 विविध योजनांसाठी आपल्याला 3 प्रकारचे स्वयं घोषणापत्र जोडून द्यावे लागणार आहेत. हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला कुठे मिळणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या योजनासाठी हे स्वयं घोषणापत्र लागणार आहेत आणि त्याचबरोबर हे स्वयं घोषणा भरायचे कसे, कारण ते तिन्ही वेगळे आहेत. जर चुकलं तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ते तिन्ही स्वयं घोषणापत्र आपल्याला कसे भरायचे आहेत. चला तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती जाऊया. गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओ मधून देत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल. स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला हे तिन्ही स्वयं घोषणापत्र दिसतील. या तिन्ही स्वयं घोषणापत्र आपल्याला वेगवेगळ्या योजनेसाठी जोडायचे आहेत. या तिन्ही स्वयं घोषणापत्राची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच लाईव्ह भरून दाखवणार आहे. कशा प्रकारे ते आपल्याला स्वयं घोषणापत्र लिहायचे आहे न चुकता, कारण जर हे स्वयं घोषणापत्र चुकले तर तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होणार आहे. तर मित्रांनो बघा, हे 3 वेगवेगळे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील. हे तिन्ही स्वयं घोषणापत्र आहे. यातलं पहिलं जे स्वयं घोषणापत्र आहे हे स्वयं घोषणापत्र शैक्षणिक योजनेसाठी भरून द्यायचं आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो, सुरुवातीला पहा, मी इथे कामगाराचं नाव टाकायचं आहे. सदर घोषणापत्राद्वारे प्रमाणित करतो की माझा पाल्य कुमार कुमारी त्याचं नाव इथे टाका. त्याने हिने राज्य केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेतला नसून केवळ मंडळाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरता अर्ज सादर केलेला आहे. तथापि दुबार लाभ घेतल्याचे आढळून आल्यास मंडळामार्फत लाभाची रक्कम वसूल करण्यात येऊन भारतीय दंड संहितेअंतर्गत मी कारवाईस पात्र आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. खाली ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही आणि त्या ठिकाणी तुमचं नाव हे सर्व लिहायचं आहे. ठिकाण म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथं वगैरे संपूर्ण माहिती आहे. हे जे 2 नंबरचं स्वयं घोषणापत्र आहे कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठीच असणार आहे. तुम्ही पाहून घ्या, वरील तुम्हाला दिसत असेल बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य घेत असल्याबाबतचं स्वयं घोषणापत्र आहे. मी खाली सही करणार. इथं कामगाराचं नाव टाका न चुकता, त्याचबरोबर त्याचं वय, त्याचबरोबर राहणार कुठं, इथं तुमचा संपूर्ण पत्ता टाका. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा टाकायचा आहे. येथील रहिवासी असून शपथपूर्वक निवेदन करतो की माझी मुलगी, नाव तिचं टाकायचं, लग्न कोणत्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नाव दिलेलं आहे ते वाचून घ्या. त्याचबरोबर कोणासोबत झाले त्याचं नाव म्हणजे तुमच्या जावयाचं इथे नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा पत्ता टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे. यांच्यासोबत दिनांक इथे तिथे विवाहाचा दिनांक टाकायचा आहे. कुठे झालेला आहे लग्न, जर मंगल कार्यालयात असेल तर मंगल कार्यालयाचं नाव, पत्ता वगैरे, आणि त्याचबरोबर त्या गावाचं नाव सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे की हे लग्न झाले असून हा तिचा पहिलाच विवाह आहे. मी जीवित नोंदीत बांधकाम कामगार आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत माझी नोंदणी आहे आणि त्याचबरोबर या मंडळाअंतर्गत मिळणारे सामाजिक सुरक्षा योजना व अन्य योजना म्हणजेच S13 या योजनेच्या नोंदीत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरताच जे 51,000 रुपये एवढं अर्थसहाय्य आहे ते देण्यात यावे करिता हे स्वयं घोषणापत्र लिहून देत आहे. वरील माहिती खरी आहे. यात काही खोटे चुकीचं आढळून आल्यास मी भादवी 199 व 200 नुसार शिक्षेस पात्र राहीन. त्यामुळे हे लिहून देत आहे. त्याची अर्जदाराची सही आणि त्या ठिकाणी अर्जदाराचं नाव इथे लिहायचं आहे. तर मित्रांनो, पुढचं जे स्वयं घोषणापत्र आहे बांधकाम कामगाराच्या पहिला विवाह असल्याबाबतचं हे स्वयं घोषणापत्र आहे. त्या योजनेसाठी आपल्याला हे स्वयं घोषणापत्र जोडावे लागणार आहे. तर पाहून घ्या मित्रांनो, इथे दिलेलं आहे त्यांनी मी खालील सही करणार. तिथे आपल्याला कामगाराचं नाव टाकायचं आहे, त्याचबरोबर वय टाकायचं आहे, धंदा बांधकाम कामगार, राहणार म्हणजे तिथे आपल्याला संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे. येथील रहिवासी असून शपथपूर्वक निवेदन करतो की माझे लग्न मुस्लिम, बौद्ध, मराठा इतर धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे झालेला असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याचा उल्लेख करा. आणि त्या ठिकाणी कोणासोबत झालेला असेल तर इथे तुम्हाला तुमच्या पत्नीचं नाव टाकायचं आहे. इथे दिलेलं आहे बघा, पत्नीचं नाव टाकायचं आहे, त्यांचा ऍड्रेस तिथे टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, हिच्यासोबत दिनांक
किती तारखेला ते लग्न झाले तिथे याची तुम्हाला माहिती द्यायची आहे। मौजे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कुठे लग्न झालेलं आहे, फंक्शन हॉल मध्ये झाले असेल तर तिथलं टाका किंवा गावात झाला असेल तर तिथलं संपूर्ण माहिती त्या ठिकाणी लिहा। येथे लग्न झाले असून माझा हा पहिलाच विवाह आहे, मी दुसरा विवाह केलेला नाही, मी जीवित नोंदीत बांधकाम कामगार असून माझा नोंदणी क्रमांक इथे एम एच च्या पुढे तुमचे जे काही नोंदणी क्रमांक असेल तो इथे टाकून द्या। त्याचबरोबर तिथे दिनांक जो आहे तिथे नोंदणीचा दिनांक टाकून घ्या। बघा काय लिहिलेलं आहे, तरी मला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत सामाजिक सुरक्षा व अन्य योजना म्हणजे S01 नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी ₹30,000 आर्थिक मदत देण्यात यावी असं हे खाली लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे बघा, वरील दिलेली माहिती खरी आहे, यात काही खोटे अथवा चुकीचे आढळून आल्यास मी भादवी कलम 199 व 200 नुसार पात्र राहीन करिता हे स्वयं घोषणापत्र लिहून देत आहे। हे कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहासाठीचं प्रमाणपत्र आहे। खाली पहा मित्रांनो, त्या ठिकाणी अर्जदाराची सही आणि अर्जदाराचं नाव अशा प्रकारे ही माहिती आहे। त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती न चुकता व्यवस्थित भरायची आहे। तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्या, व्हिडिओ डबल पहा, कुठे कोणाचं नाव टाकायचं आहे आणि कुठे विवाह दिनांक टाकायचा आहे, त्याचबरोबर कुठे कोणची माहिती आहे। हे संपूर्ण स्वयं घोषणापत्र मी याचा एक PDF बनवलेला आहे, जे 2 प्रकारचे PDF, एकामध्ये संपूर्ण कुठे कोणाचं नाव टाकायचं आहे ती माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये ते ब्लँक आहेत। हे सर्व स्वयं घोषणापत्र मी आपल्या इंस्टाग्राम चॅनलला माहिती दिलेली आहे, त्या ठिकाणी येऊन तुम्हाला 3 PDF असं टाईप करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला हे तिन्ही PDF, एक लिहिलेले PDF असेल आणि एक ब्लँक PDF असेल ज्याच्यावरती काही लिहिलेलं नसेल। लिहिलेल्या PDF मधून तुम्ही ती माहिती बघून तुम्ही त्याप्रमाणे दुसऱ्या PDF मध्ये लिहून त्या ठिकाणी अर्ज करू शकता। तर हे दोन्ही PDF आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले, त्या ठिकाणी येऊन तुम्ही हे PDF डाउनलोड करून घ्या। अशा प्रकारे हे PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील। अशाच महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू।